नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य कॉलेजामध्ये नवरंग महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय. जोशी बेडेकर कॉलेज विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य कॉलेजामध्ये नवरंग महोत्सवाला आजपासून जोरदार सुरुवात झाली आहे. नवरंग महोत्सवामध्ये विविध खेळांचे आणि नाविन्यपूर्ण स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये व्यक्तिमत्व विकास, रांगोळी, मेहंदी, संगीत खुर्ची, काव्यलेखन, लघुपट, वक्तृत्व, फोटोग्राफी, गीतगायन, नृत्य इत्यादी स्पर्धांमध्ये विद्यार्थी स्वतःला व्यक्त करणार असल्याचं सांगितलं. यंदा कॉलेजच्या आवारामध्ये विविध स्टॉल्स उभारले जात असून खादी व ग्रामोद्योगाची जनजागृती करण्यात येत आहे. तसेच खादी हा आपल्या देशाचे प्रतीक असून सर्व विद्यार्थ्यांना खादीचे व ग्राम उद्योगाचे काय महत्त्व आहे ते समजावे या उद्देशाने यंदा नवरंग उत्सवापासून एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे. 18 जानेवारी 2025 या दिवशी राष्ट्रीय कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं असून या कॉन्फरन्सचा विषय जर्नी ऑफ द खादी एक्सपांडिंग होरायझन फ्रॉम सेल्फ रिलायन्स टू प्रोग्रेस असा असणार आहे. यामुळे खादी व ग्रामोद्योग याबद्दलच देशातच नव्हे तर परदेशातील जनजागृती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध घ्यायला शिकवणारा नवरंग महोत्सवाची असल्याचं जोशी बेडेकर विद्यार्थ्यांच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी सांगितलं. नाही, खादी हा जसा आपला भूतकाळाचा एक स्वातंत्र्य लढ्याचा एक प्रतीक होतं, ते आधुनिक काळामध्ये सुद्धा तेवढंच ज्याला आपण रेलेव्हंट आहे म्हणतो आणि भविष्याचं वेधसुद्धा त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राचं एक काहीतरी सिम्बॉल म्हणा, प्रतीक असतं. तसं भारताकरताच खादी एक फार मोठं प्रतीक आहे. या नवरंगच्या प्रदर्शनाला कसा प्रतिसाद आहे आणि किती दिवस चालणार? मला वाटतं आठवडाभर तर 2 दिवस आणि प्रतिसाद फार चांगला आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्यांनीच ते केलेलं आहे. त्यामुळे अत्यंत आनंद होतो. नमस्कार. प्राचार्य सुचित्रा नाईक, जोशी बेडेकर महाविद्यालय. आपला 33वा वर्ष आहे हे नवरंग फेस्टिवलचं आणि विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे. डॉक्टर प्रियमदा टोकेकर त्याच्या चेअरपर्सन आहेत आणि दरवेळेस आपण काही ना काही पुनर्विचार करून नवीन काही गोष्टी त्याच्यात ॲड करायचा प्रयत्न करत असतो. तर ह्या वेळेस आपण खादीचं एक्झिबिशन किंवा खादीचं प्रदर्शन घेतो आहोत. हे का घेतो आहोत तर खादी बरोबर आपला टायअप आहे, आपला सामंजस्य करार आहे आणि सरांनी आत्ताच सांगितलं तसं खादी हा विचार आहे, ते आपल्या देशाचं मानचिन्ह आहे असं आपण म्हणू. जो नवरंग महोत्सव आहे त्याची मी चेअरपर्सन आहे. गेली 33 वर्ष आमच्या महाविद्यालयात हा उत्सव साजरा होतोय. या उत्सवाच्या आत्ताच त्याचं उद्घाटन झालेलं आहे. विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय बेडेकर यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि आता यानंतर पुढचे 5 दिवस अनेक स्पर्धा होणार आहेत. मग याच्यामध्ये नृत्य, गायन, व्यक्तिमत्व अशा नेहमीच्या स्पर्धा तर आहेतच, पण त्याच्याच बरोबर यावेळी मीम मेकिंग ही एक नवीन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर मोनो ॲक्टिंग आणि मेहंदी या स्पर्धा ज्या आधी नसायच्या, काही वर्ष बंद होत्या, त्या परत चालू केलेल्या आहेत. अगदी खरं सांगायचं तर खादी सेलची स्थापना ही मागच्या वर्षी झाली आणि अतिशय शुभ अशा दिवसांमध्ये म्हणजे नवरात्रीच्या दिवशी सुरुवात केली. याही वर्षी नवरात्रीत आम्ही खादीचं आणखीन एक प्री कॉन्फरन्स सेमिनार घेतला आणि आज परत मार्गशीर्षाच्या पवित्र महिन्यात आम्ही खादी उत्सव हे याला सुरुवात केली आणि याचं उद्घाटन केलं. तर खादी उत्सव म्हणजे काय तर आम्ही खादीचे स्टॉल्स उभे केलेत. त्याच्यामध्ये जे आपले लोकल जे महाराष्ट्रातले विविध कामगार आहेत, छान छान वस्तू बनवणारे, कला बनवणारे आहेत, साडी विकणारे आहेत, तर त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हे स्टॉल्स आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये राहणाऱ्या 85 वर्षीय व्यक्तीची नुकतीच फसवणूक झाली होती. त्यांचा फोनच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक फसवणूक केल्याचं सांगून तुम्हाला ऑनलाईन अटक केली आहे. तुम्हाला अटक टाळायची असेल तर रक्कम ऑनलाईन बँकेच्या खात्यामध्ये पाठवा असं सांगून उत्तर प्रदेशातील लखनौ या ठिकाणी सदरचे पैसे जमा झाल्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन अटक केली. रोचक श्रीवास्तव आणि संदीप यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दोघंही उच्च शिक्षित असे आरोपी आहेत. रोचक हा बीटेक झाला आहे तर संदीप हा पदवीधर आहे. गेमिंगच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर करून सदरची फसवणूक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल, 5.5 लाख रुपये रक्कम
आणि 6 सिम कार्ड, बँकेचे चेक आणि 20 डेबिट कार्ड हस्तगत केले आहेत. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी 66 क आणि 66 ड अन्वये कारवाई केली आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास वागळे पोलीस करत आहेत. सदर वयोवृद्ध इस्माच्या नातेवाईकांना मुलीला हे लक्षात आलं की आपल्या वडिलांची फसवणूक झालेली आहे. त्यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून गुन्हा दाखल केला. वागळे इस्टेट पोलीस स्टेशनने त्या संदर्भात अधिक तपास केला असता हे पैसे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ येथील एका खात्यावर गेल्याचे समजले. त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं लक्षात आलं. त्या विद्यार्थ्याकडून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्यानंतर आम्हाला याच्यामधील खऱ्या आरोपींची माहिती मिळाली. महाराष्ट्रातील वस्तू व सेवा कर विभागातील कर्मचारी संघटनांनी 20 डिसेंबर 2024 रोजी 2 तासांचं कामबंद आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये वस्तू व सेवा कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले काम थांबवून या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित मागण्यांचे निवेदन सरकारकडे पोहोचवले. मागण्यांमध्ये वेतनवाढ, सेवा शर्तींमध्ये सुधारणा आणि शासकीय लाभांचा विस्तार याचा समावेश होतो. वेळोवेळी या मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. आंदोलन शांततापूर्णरित्या पार पडलं आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना थारा दिला गेला नाही. राज्यभरातून हजारो कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला, ज्यामुळे शासनावरती दबाव निर्माण झाला. माझं नाव कांचन मुटकुळे, मी हिंगोलीची रहिवासी आहे आणि इथे प्रमोशनने आले. मला 3 वर्ष कंप्लीट झाले डिसेंबर महिन्यात. अजूनही आम्हाला बदली मिळाली नाही. मला छोटी मुलगी आणि माझे मिस्टर गावी राहतात हिंगोलीला आणि ते माध्यमिक टीचर आहे. त्यांची बदली इतरत्र होणे शक्य नाही आहे. पण शासनाने आमच्या बदल्याकडे जाणून दुर्लक्ष केलेलं आहे. गेल्या वर्षी माझी बदली न झाल्यामुळे माझा इथे या दगदगीमुळे माझा गर्भपात झाला, तरी पण शासनाला त्याचं काहीही घेणं देणं नाही आहे. आम्ही आमचे घरदार सोडून इथं रूम करून राहतोय, पण त्यांनी महिलेविषयी थोडीशी त्यांना काळजी नाही आहे. महिलांना म्हणजे माझं गाव इथून 800 किलोमीटर आहे. मला परभणीला उतरून तिथून 1.5 तास अजून हिंगोलीला प्रवास करावा लागतो. म्हणजे मी शनिवार रविवार पण गावी जाऊ शकत नाही. तरी पण शासनाला आम्ही हे वारंवार जाऊन तिथं सांगितलेलं आहे आमचे प्रॉब्लेम, तरी पण शासनाने ऐकलेलं नाही. आणि यावेळेस पण बदलीच्या वेळेस मी 2-3 वेळेस पण सरांना, अभिजित पाटील सरांना पण जाऊन भेटले, पण त्यांनी फक्त करून असं एक्सटेन्शन देत आहेत 31 मार्चपासून. आणि आता माझगावला जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये 8 महिन्याची गर्भवती आहे, त्या तिथे रात्रंदिवस आंदोलन करतायत. पण शासनाला अजूनही जाग नाही आलेली. आम्हाला लेखी पाहिजे त्यांच्याकडून की आम्हाला आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण करून द्याव्यात. नाही जर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू आणि आम्ही अजून काय धरणे आंदोलन जास्त आमचं. मी राजेंद्र कुमार खोब्रागडे, वस्तू व सेवा कर विभाग तसेच जिल्हा मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष. आमच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यामध्ये प्रमुख समस्या आमच्या पदोन्नतीच्या आणि बदलीच्या समस्या आहेत. गेल्या 4 दिवसापासून आम्ही ठाणे माझगावला 4 दिवसापासून कंटिन्यू धरणे आंदोलन सुरू आहे. आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा लेवलवर आज 4थ्या दिवसानं धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे. कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि जर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमचे कामबंद आंदोलन आहे. 2 तासासाठी आम्ही कामबंद आंदोलन केलेलं आहे आणि प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या पदोन्नती आणि बदली ह्या 2 आमच्या प्रमुख मागण्या आहेत. बदलीच्या काय समस्या आहेत? कशा प्रकारे बदलीमुळे समस्या होत आहेत? मागच्या वर्षामध्ये बदल्याच झालेल्या नाही. त्या समस्या अशा आहेत की आमच्या महिला कर्मचारी आहेत, त्यांचे पती दुसऱ्या इथून 800-900 किलोमीटर अंतरावर त्यांचे जॉब आहेत. पती पत्नी एकत्रीकरणाच्या जे शासनानं वेळेत करायला पाहिजे त्या बदल्या झालेल्या नाहीत. त्या प्रमोशनच्या नावावर प्रमोशन गेले DPC होऊन जवळजवळ 6-7 महिने होऊन गेलेत, अजून प्रमोशन होऊन त्यांच्या ऑर्डर निघालेल्या नाहीत. त्यामुळे ते पदं तसेच भरलेले आहेत. तुमच्या सगळ्या मागण्या मान्य नसेल झाल्या तर संघटनेचं काय पाऊल असेल पुढचं? जर शासनानं किंवा प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलनाकडे आमचं सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा
जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू प्रभात नगर येथे नवीन मतदार नोंदणी, आधार कार्ड शिबिर, त्याचबरोबर नाव नोंदणी आणि दुरुस्ती तसेच आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरांतर्गत नागरिकांना विविध प्रकारची माहिती देण्यात आली. शासकीय योजनांची नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, त्याचबरोबर घरोघरी या योजना पोहोचल्या पाहिजेत या अनुषंगाने शासकीय योजनांबाबत माहिती देण्याकरिता हे शिबिर येथे आयोजित करण्यात आलेलं होतं. यामध्ये आयुष्मान भारत योजना, त्याचबरोबर घरेलू कामगार कल्याण योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांविषयी इथे जनजागृती करून त्याविषयीचे फॉर्म आणि आवश्यक असणारे कागदपत्र जमा करून याचा लाभ नागरिकांना देण्यात आला. त्याचबरोबर ब्रह्मांड आयुर्वेद आणि बायोलाईफ टेक्नॉलॉजीज यांच्या सहकार्याने या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील राबवण्यात आलं. या शिबिराअंतर्गत नाडी परीक्षण, ब्लड प्रेशर, डायबिटीज यांसारख्या विविध आरोग्यविषयक तपासणी करण्यात आल्या. तर डॉक्टर राजेश मडवी त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येथे संपन्न झाला. यावेळी भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची देखील येथे उपस्थिती लाभली. तर या उपक्रमाविषयीची अधिक माहिती डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश मडवी यांनी दिली आहे. मी ॲडव्होकेट सलीला प्रकाश मोकल इथे याच एरियामध्ये माझं ऑफिस आहे, प्रॅक्टिस करते. हा जो उपक्रम चालू केलेला आहे, आरोग्य शिबिर वगैरे जे आयोजित केलेले आहे ते ह्या स्लमच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर, म्हणजे दाराशी त्यांच्या जाऊन ही सेवा देण्यात येते. ते खाली उतरून लगेचच त्यांना चेकअप करून त्यांचा फायदा घेण्यात येतो. आपण स्वतः ठरवतो, आपण म्हणतो बरं नसतं तर जाऊ डॉक्टरांकडे, पण अशा लोकांचं जाणं होत नाही किंवा तेवढा अवेअरनेस नसतो. पण जेव्हा दाराशीच डॉक्टर येतात आणि त्यांना ह्या संधी मिळते तपासून घ्यायची आहे, तर बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होता. तो खूप चांगला उपक्रम चालू केलेला आहे डॉक्टर साहेबांनी आणि मॅडम पण नेहमीच करतात हे, तर याचा खूप फायदा होईल या सगळ्या लोकांना. आज आपण गावदेवी न्यू प्रभात नगर येथे सरकारी ज्या काही योजना आहेत आपण बघाल, आयुष्यमान भारत कार्ड किंवा नवीन मतदार नोंदणी, त्याचबरोबर घरेलू कामगार योजना, अशा ज्या स्कीम आहेत त्याचं आपण शिबिर इथे लावलेलं आहे. त्याचसोबत आपण आरोग्याचं शिबिर इथे लावलेलं आहे, ज्यात नाडी परीक्षा, ब्लड प्रेशर, डायबिटीस यांचा चेकअप होतं. असं पण या गावदेवी विभागासाठी आपण लावलेला आहे. इकडचा हा विभाग हा जास्त करून स्लम भाग आहे. तिकडच्या महिलांना किंवा परिवाराला सरकारी योजनांची माहिती नसते. अशा परिवारापर्यंत सरकारी योजना आपण त्यांच्या दारात आणून त्याचा लाभ मिळावा म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. आपण पाहाल आता देवेंद्रजी फडणवीस साहेब महायुतीचे मुख्यमंत्री झालेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याचशा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आलेल्या आहेत. तर त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा आमचा प्रयत्न आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात भाजपाने दंड थोपाटले आहेत. अनधिकृत बांधकाम प्रकरणी भाजपाचे आमदार संजय केळकर तसेच आमदार निरंजन डावखरे यांनी अधिवेशनामध्ये वारंवार आवाज उठवूनही अनधिकृत बांधकामे थांबलेली नाहीत. तेव्हा या विरोधात भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. अशा प्रकारे 12 प्रभाग समित्यांमध्ये आंदोलन केलं जाणार असून 9 वर्षात महापालिका मुख्यालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं वाघुले यांनी सांगितलंय. ठाणे शहरात यापूर्वी मुंब्रा परिसरात लकी कंपाऊंड तसेच वागळी इस्टेट येथील साईराज इमारत कोसळून अनेक जणांचे प्राण गेले आहेत. तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अनधिकृत बांधकामांना कायमचा पायबंद घालण्यात महापालिकेला अपयश आलेले आहे.
यापूर्वी अधिवेशनामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांनी आवाज उठवताच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांबाबत कठोर कारवाईचे धोरण ठेवण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी एक सहाय्यक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवत कारवाईचा फास केला। तरीही अनधिकृत बांधकामे मात्र सुरूच आहेत। या अनधिकृत बांधकामांमुळे प्रतिवर्षी पालिकेचे 200 कोटींचं नुकसान होत आहे। मुंब्रा परिसरामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं आहे। या विरोधात भाजपाच्या वतीने मुंब्रा फायर ब्रिगेडजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। उपोषणाला भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले यांनी भेट देत अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी आणि बीट मुकादम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ठाणे शहरातल्या 12 प्रभाग समितीमध्ये, आम्ही मुंब्रा बोलत नाहीये, 12 प्रभाग समितीमध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणी असलेले बीट मुकादम, प्रभाग अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त यांच्याकडनं अहवाल घ्यायला पाहिजे। बीट मुकादमचं काम आहे, ज्या वेळेला बिल्डिंग बांधली जाते त्यावेळेला त्या ठिकाणी खड्डा खणला जातो। जोपर्यंत आयुक्त बीट मुकादम आणि प्रभाग अधिकाऱ्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत ही बांधकामं थांबणार नाहीये। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज मुंब्रा प्रभाग समितीच्या इथे या भागामध्ये जवळजवळ 40 इमारतीची बांधकामं चालू आहेत। लक्की कंपाऊंड सारखी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते आणि गोरगरिबांचा जीव जाऊ शकतो। अनधिकृत बांधकाम करणारे माफिया शहरामध्ये उपावलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसा गोळा केला जातो। माझा प्रशासनाला सवाल आहे की सहाय्यक आयुक्त या ठिकाणी मुंब्रा प्रभाग समितीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी सहाय्यक आयुक्त नाहीये। जो अधिकारी या ठिकाणी नेमणूक केलाय बाळू पिचड म्हणून, त्याला प्रभारी म्हणून चार्ज दिलेला आहे। आयुक्तांनी पहिली या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करावी आणि ही जी 40 बांधकामं जे कोण करतायत त्यांच्यावर पहिलं MRTP अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।